चालली नाहीये ती 289 सभापती महोदय, मी फेटाळलेलीच आहे सभापती अहो सरकारची चर्चा करायची तयारी की नाही? तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून 10 वेळा उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही कारण नसताना क्रॉस करताय. नाही तुम्ही असे काहीतरी तुम्हाला वाटत असेल गोंधळ होईल. सरकारची तयारी आहे की नाही सरकारला मला विचारणं क्रमप्राप्त आहे. दानवे बोला. असे मंत्र्यांवरती आरोप नोटीस दिल्याशिवाय करता येत नाही. दरेकर साहेब, सभापती महोदय, दानवे साहेबांचा होऊ द्या. सभापती महोदय, असं काय करताय? 289 वर मी बोलतोय. मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्मान्य सदस्य बाजू कोणाची घेतायत तुम्ही 289 वर हा माझा प्रश्न आहे. मग 289 वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न 2017 मे मध्ये झालेलं नाशिकमध्ये, त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं ज्यांना देशद्रोही जे आहेत, इक्बाल कासकर त्यांचा भाऊ, त्यांची पत्नी लुबनाची सख्खी बहीण जाकीचा साडू, याची मुलगी अनम कोकणी म्हणजे इक्बाल कासकरची सून. आता या लग्नामध्ये लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय आहे, काही हरकत नाही. त्यांनी लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही. पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते सभापती महोदय. आयबीला अटक करणार का काय? परत तुम्ही असं प्रॉम्प्टिंग चुकीचं करू नका. नाही बरोबर आहे ना, नाव आहेत ना त्याच्यात, या अधिकाऱ्यांचं नाव आहे. ठीक आहे सभापती महोदय, या लग्नाला विषयच नाहीये. सभापती महोदय, या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर बडगुजरे नाशिकचे, त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला. सलीम कुत्ता म्हणून कोण आहे? आता खाली तर एका पत्रकारांशी बोलताना एका आमदारांनी सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला, 98ला त्याचं दवाखान्यात मारला. आता खरं खोटं मला याच्यातलं माहिती नाही मुंबईचं. पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री, आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात, सोहळ्याला जातात, आणि ज्यावेळेस हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो तर याच्यात स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय. सभापती महोदय, गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत. नावं अशी घेऊ नका सभापती महोदय, मला थांबवू शकत नाही. सभापती महोदय, सभागृहातून काढून टाकते त्याच्यामध्ये. सभापती महोदय, तुम्हाला त्या नवाब मालिकांचा वचपा काढायचा, नवाब मालिकांचा वचपा काढायचा. मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून तुम्हाला संधी दिली. तुम्ही उद्धव साहेबांच्या समोर इम्प्रेशन पाडताय. मी गिरीश महाजनांचं नाव घेतो. बोला, चला समोराचे देसाई बोल. चला तुम्हाला सगळं तुमचं जे 289 ची मागणी केली नाही, आरडाओरडा काही करायचं कारण तुम्ही राजकारण करताय, कामकाज करायचं नाहीये. चला शंभूरा देसाई बोला. माननीय सभापती महोदय, प्रवीण दरेकर आधी प्रवीण दरेकर बोला. विकासाचा ध्यास म्हणजे